नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, लोकसभेने संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून धरता येते? बघा, लोकसभेने संमत केलेलं धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून धरता येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेला या ठिकाणी 14 दिवस रोखून धरता येते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, तापमानाची विपरीतता म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, तापमानाची विपरीतता म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तापमानाची विपरीतता म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वाढत्या उंचीबरोबर तापमान वाढणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? बघा, भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, वैश्विक तापमान वाढीला खालीलपैकी कोणता अवयव हा जबाबदार असतो? वैश्विक तापमान वाढ म्हणजेच जागतिक तापमान वाढीला खालीलपैकी कोणता अवयव हा जबाबदार असतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वैश्विक तापमान वाढीला विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी जबाबदार वायू असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जामा मशीद दिल्ली या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो? बघा, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, अणुकेंद्रीय सम्मेलन यांच्यावर हायड्रोजन हा बॉम्ब प्रामुख्याने आधारित असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी मान? बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते। क्रमांक पुढचा बघा, वातावरणामधला सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या वायूचा असतो? वातावरणामध्ये सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या वायूचा असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वातावरणामध्ये बघा सर्वात मोठा भाग हा नायट्रोजन या वायूचा असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपत्याची लिंग निश्चिती खालीलपैकी कोणाकडून होते? बघा, अपत्याचे लिंग निश्चिती खालीलपैकी कोणाकडून होत असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, अपत्याचे बघा लिंग निश्चिती हे वडिलांकडून होत असते। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, अपत्याचे लिंग निश्चिती हे वडिलांकडून होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेचे बघा अधिवेशन वर्षामधून खालीलपैकी किती वेळा बोलवणे
आवश्यक असते बघा. संसदेचे अधिवेशन एका वर्षामधून खालीलपैकी किती वेळा बोलवणे आवश्यक असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संसदेचे अधिवेशन बघा एका वर्षामध्ये 2 वेळा बोलवणे या ठिकाणी ते आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 14 बघा खालीलपैकी कोणते शहर हे कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा खालीलपैकी कोणते शहर हे कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वेनिस हे शहर विद्यार्थी मित्रांनो कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? बघा राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार घोषित करण्यात येते? बघा राज्यांमध्ये बघा राष्ट्रपती राजवट विद्यार्थी मित्रांनो कलम 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थी सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असतो? बघा यापैकी कोणता एक प्राणी आहे जो बघा प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वटवाघूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन पिनल कोड पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते? बघा इंडियन पिनल कोड पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड संमत करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवीची लस पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती? बघा देवीची लस पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने देवीची लस ही शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक 20 बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे बघा रक्तामधील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते तर इन्सुलिन हे खालीलपैकी काय आहे? बघा इन्सुलिन हे खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता इन्सुलिन विद्यार्थी मित्रांनो हे संप्रेरक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1864 मध्ये पुणे या ठिकाणी विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? बघा सन 1864 मध्ये पुणे या ठिकाणी विधवा पुनर्विवाह घडून आणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती वनस्पती अन्न संचयन बघा अन्न संचयन करणाऱ्या मुळासह या ठिकाणी उदाहरण खालीलपैकी कोणती एक वनस्पती आहे जी वनस्पती अन्न संचयन बघा या ठिकाणी करणाऱ्या मुळाचं उदाहरण आहे? बघा गाजर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते खालीलपैकी कोण होते? बघा सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे बघा भारतीय नेते खालीलपैकी कोण होते? बघा लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामस्तरावर बघा जन्म मृत्यू निबंधक म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ग्रामसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॅल्शियम कार्बोनेट हे खालीलपैकी काय असते? बघा कॅल्शियम कार्बोनेट हे खालीलपैकी काय असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा फळ्यावर लिहिण्याचा खडू या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्या सॉफ्टवेअरला खालीलपैकी काय म्हणतात? बघा ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये बघा प्रवेश करून आपण माहिती पाहतो त्या सॉफ्टवेअरला खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना ब्राउझर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख म्हणून बघा राज्यपाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी बघा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहे? भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 माइन काफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? बघा माइन काफ
या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? माइन काम्फ. माइन काम्फ म्हणजे माझा लढा, ॲडॉल्फ हिटलर यांचं ते आत्मचरित्र आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सध्या आपल्याकडे एकूण 28 एवढे राज्य आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा जनगण मन हे भारताचं बघा राष्ट्रगीत आहे, यांची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे, याची रचना बघा रवींद्रनाथ टागोर यांनी बघा रचनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामधला? कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामधला नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा तो नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ हे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अमित शहा हे सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह बघा गुरु हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, जयपूर या शहराला विद्यार्थी मित्रांनो गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर भद्रावती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मांढरदेवी हे देवस्थान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मांढरदेवी देवस्थान विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? 1 एप्रिल सन 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा लोहाच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो ॲनॉमिया म्हणजे रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती? मानवी शरीरामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा गुणसूत्रांची एकूण संख्या बघा 46 एवढी गुणसूत्रांची संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक DGP खालीलपैकी महाराष्ट्र राज्यात सध्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? बघा रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र या ठिकाणी पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोहिमा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? कोहिमा. बघा कोहिमा विद्यार्थी नागालँड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, तर पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती? तर पुणे या शहरामध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 16 बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कुरुक्षेत्र हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? बघा संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी विद्यार्थी मित्रांनो 6 महिने एवढ्या ठिकाणी असावा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा खालीलपैकी कोणते खत असतात जे खत पिकांना समतोल आहार पुरवतात? बघा कंपोस्ट खत या ठिकाणी हे खत पिकांना समतोल आहार पुरवतात. प्रश्न क्रमांक कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी बघा आनंदवन हा आश्रम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केला? बघा
कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केला होता? बघा वरोरा या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राधाकृष्णन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे सलवाजुडूम ही चळवळ पुढीलपैकी कोणत्या राज्याशी सलवाजुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी सलवाजुडूम ही चळवळ बघा सलवाजुडूम ही चळवळ विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या राज्यासंबंधीची चळवळ आहे. क्रमांक पुढचा बघा, चढाई या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या? बघा चढाई. बघा चढाई बघा माघार. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी माघार या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश तर त्यांना द्वीपकल्प असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 बघा, खाई त्याला खवखवते या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील वाईट करते. बघा वाईट करणाऱ्याच्या मनामध्ये या ठिकाणी डाचत असते. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, 36 बरोबर बघा 12 आहे तर 45 बरोबर पुढीलपैकी कोणती संख्या येईल? बघा 26 बघा 36 बरोबर 12 आहे 45 बरोबर पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी संख्या येईल? तर याचं उत्तर सर्वांनी या ठिकाणी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दूध बरोबर लिटर आहे. बघा दूध बरोबर लिटर आहे मीटर बरोबर या ठिकाणी काय येईल? बघा मीटर बरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कापड येईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? तर या ठिकाणी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्राचे एकूण महसूल विभाग खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग खालीलपैकी किती आहेत? बघा महाराष्ट्राचे एकूण महसूल विभाग एकूण या ठिकाणी 6 आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी केव्हा असतो? बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा आपल्याकडे बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? सर्वाधिक बघा अधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.